मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वान् सिद्धिमवाप्स्यसि. म्हणा. अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. अभ्यास करण्यामध्ये अपि जरी असमर्थ असी तू आहेस मत्कर्म माझे कर्म परमः परायण भव हो मत अर्थम माझ्याकरिता अपि जरी कर्मानी कर्म कुर्वन करून सिद्धी अवाप्स्यसि तू प्राप्त करशील. अनुवाद कोण वाचते? तू भक्तियोगाच्या विविध धारांचे पालन करण्यात असमर्थ असशील तर केवळ माझ्याकरिता कर्म कर, कारण माझ्याकरिता कर्म केल्याने तुला पूर्ण सिद्धी प्राप्त होईल. सर्वांनी म्हणा. तू भक्ती योगाच्या विधी विधानांचे पालन करण्यात असमर्थ असशील तर केवळ माझ्याकरिता कर्म कर, कारण माझ्याकरिता कर्म केल्याने तुला पूर्ण सिद्धी प्राप्त होईल. तात्पर्य सर्वांनी शांतपणे ऐका. आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनानुसार जो भक्ती योगाच्या विधिविधानांचेही पालन करू शकत नाही तो सुद्धा भगवंतांप्रीत्यर्थ कर्म करून पूर्णावस्थेप्रत उन्नत होऊ शकतो. हे कर्म कशा प्रकारे करावे याचे वर्णन पूर्वीच 11व्या अध्यायाच्या 55व्या श्लोकामध्ये करण्यात आले आहे. कृष्ण भावनेच्या प्रचाराविषयी मनुष्याला सहानुभूती असली पाहिजे. कृष्ण भावनेच्या प्रचारामध्ये संलग्न झालेले अनेक भक्त आहेत आणि त्यांना सहाय्याची आवश्यकता असते. म्हणून मनुष्य जर भक्तियोगाच्या विधिविधानांचा अभ्यास करू शकत नसेल तर तो अशा प्रचार कार्याला सहाय्य करू शकतो. कोणत्याही कार्यासाठी भूमी, भांडवल, संघटना आणि परिश्रमाची आवश्यकता असतेच. ज्याप्रमाणे व्यवसाय करण्यासाठी मनुष्याला राहण्याकरिता निवासस्थान,
गुंतवणुकीसाठी भांडवल, कर्मचारी आणि विस्तार करण्यासाठी संघटना तथा परिश्रमाची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे या गोष्टींची कृष्ण भावनेमध्ये आवश्यकता असते. यामधील प्रमुख भेद म्हणजे सांसारिक कर्म इंद्रिय तृप्तीसाठी केले जाते, तथापि तेच कर्म श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी करता येते. असे कर्म म्हणजे आध्यात्मिक कर्म होय. जर मनुष्याकडे पुरेसे धन असेल तर तो कृष्ण भावनामृताच्या प्रचारासाठी मंदिर किंवा कार्यालयाचे बांधकाम करण्यासाठी आर्थिक सहाय्य करू शकतो किंवा ग्रंथ प्रकाशनात सहयोग करू शकतो. असे कार्य करण्यासाठी विविध कार्यक्षेत्र आहेत आणि मनुष्याने या कार्यक्षेत्रांमध्ये आस्था ठेवावी. मनुष्य आपल्या कर्मफळांचा त्याग करू शकत नसेल तर तो कृष्ण भावनेच्या प्रचारार्थ आपल्या कर्मफळांचा काही भाग अर्पण करू शकतो. कृष्ण भावनेच्या प्रचारासाठी स्वेच्छेने केलेल्या सेवेमुळे मनुष्याला भगवत प्रेमाच्या उच्चतर अवस्थेप्रत उन्नत होता येते आणि या अवस्थेची प्राप्ती झाल्यावर तो परिपूर्ण होतो. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितं च. नमः ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिय. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरोः दीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्यमीश्वरम्. हरे कृष्णा. हरे कृष्ण. तर हा जो श्लोक आहे तो या अनुषंगानं आज आपण चर्चा करणार आहोत की हा जो महिना आहे, कोणता महिना चालू झालाय आता? श्रावण. हा श्रावण महिना आहे तो भगवंतांच्या उत्सवांचा महिना आहे. आता या महिन्यामध्ये प्रामुख्याने 4 ते 5 उत्सव महोत्सव येत आहेत. सगळ्यात पहिला म्हणजे आता 2 दिवसापासून झुलन यात्रा चालू होते वृंदावनमध्ये. राधा गोविंद झुलन यात्रा, राधा कृष्णांचा झुलन यात्रा उत्सव आहे.
त्यानंतर 9 तारखेला पुढच्या शनिवारी बलराम पौर्णिमा उत्सव आहे. भगवान कृष्ण येण्यापूर्वी आधी एक आठवडा भगवान बलरामांचा जन्म होता. भगवान बलरामांचा जन्मोत्सवाला काय म्हणतात? बलराम पौर्णिमा. आणि त्यानंतर मोठा उत्सव कोणता आहे? श्रीकृष्ण जन्माष्टमी, गोकुळाष्टमी. त्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी प्रभुपादांचा आविर्भाव दिवस आणि त्याच्यानंतर 15 दिवसांनी राधाष्टमी उत्सव आहे. असे आता महत्वपूर्ण उत्सव एका मागोमाग एक चालू होतील. त्याच्या निमित्ताने हे सारे उत्सव आपण का साजरे करीत आहोत आणि या सेवा साजरे करण्यामागे भक्ताला भगवंताची सेवा करण्याची जी काही संधी आहे तर ती संधी आपण कशा प्रकारे तिचा जास्तीत जास्त लाभ करून घेतला पाहिजे त्या अनुषंगानं हा श्लोक फार महत्वपूर्ण आहे. म्हणून या श्लोकामध्ये काय सांगितलेलं आहे पहा. जर तू भक्ती योगाच्या, आता हा 12वा अध्यायाचं नावच काय माहितीये का? नाव काय आहे? भक्ती योग आहे. तुम्ही सर्वांनी मला वाटते थोडं पुढं सरकून घ्यावं, अजून भक्त बरेच येणार आहेत माग. माताजींनी पण पुढं सरका, मग नंतरच्या भक्तांना बाहेर बसावं लागेल. हरे कृष्ण. आकाश फॅन बंद केला चालेल. गार नाही वाटत, पण तो आवाज माझा मला व्यवस्थित येत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. या अध्यायाचं नाव काय आहे? तर भक्तियोग जो आहे ना, या भक्तियोगा अध्याय हा 12वा अध्याय आहे आणि हा सगळ्यात श्रेष्ठ योग आहे. भगवद्गीतेतला श्रेष्ठ योग कुठला आहे? सगळ्यात भक्तियोग आहे. भगवंताने अनेक योगाचं वर्णन केलंय. ध्यान योग केलेला आहे, अष्टांग योग केलेला आहे, कर्मयोग केलेला आहे, ज्ञान योग केलेला आहे. पण श्रेष्ठ योग कुठला आहे? सगळ्यात भक्तियोग. का श्रेष्ठ आहे माहितीये? कारण हे सगळं कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांग योग, राजयोग हे शेवटी कुठे येऊन मिळतात? भक्तियोगालाच मिळतात. फक्त एक काय म्हटलेलं आहे, या पायऱ्या आहेत. भक्ती योगापर्यंत येण्याच्या काय आहेत? पायऱ्या आहेत. शेवटी कुठे यावं लागेल त्यांना? भले एखाद्याने अष्टांग योग साधना केली. ध्रुव महाराजांनी भागवताच्या 4थ्या स्कंदात कुठली साधना केली माहिती? अष्टांग योगाची साधना. फार कठीण आहे ती, कलियुगातल्या लोकांना शक्य नाही. अष्टांग योग साधना म्हणजे काय माहितीये का? त्यात 8 पायऱ्या आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. मग आपल्या इंद्रियांना कंट्रोल करायचं, मनाला कंट्रोल करायचं आणि आपलं मन जे आहे ना आपल्या श्वासावर केंद्रित करायचं. त्याला प्राणायाम म्हणतात. बघितले तुम्ही? केलाय कोणी प्राणायाम? हा, रामदेव बाबा रोज टीव्हीवर शिकवतात. हा, तर प्राणायाम म्हणजे काय? एका ठिकाणी ध्यानस्थ बसायचं, एकांत वासामध्ये, आणि आपल्या श्वासावरती मन केंद्रित करायचं. का तुम्ही करून बघा, म्हणजे असं टेम्पररी बेसिसवर करून बघा. एक अर्धा तास, 15 मिनिटं करून बघा. जस्ट प्रयोग म्हणून, रोज करायचं नाही, पण प्रयोग म्हणून करून बघा. प्राणायाम खूप चांगला आहे तसं शरीराला. प्राणायामाचे शारीरिक फायदे पण खूप आहेत. प्राणायाम केल्याने काय होतं माहिती? काय होतं? आपल्या ज्या सगळ्या नसा आहेत ना, नाड्या, 72,000 नाड्या आहेत बॉडीमध्ये, त्या सगळ्या शुद्ध होतात. कारण ऑक्सिजन प्रचंड मात्रेत आपल्या बॉडीमध्ये येतो आणि त्याला कुंभक आणि रेचक म्हणतात. तर सुरुवातीला काय, भरपूर हवा आपण आतमध्ये घेतो फुफ्फुसामध्ये आणि थांबतो काही वेळ म्हणजे 2-5 सेकंद जेवढी ज्याची कॅपॅसिटी आहे. आणि तोपर्यंत काय होतं माहिती का? तो ऑक्सिजन सगळ्या बॉडीमध्ये पसरतो आणि सगळ्या नसा शुद्ध होतात. तर ते शास्त्र आहे फार मोठं. आणि मग एकदम हळूपणे तो श्वास सोडायचा, हळू 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 हळू, असं याला म्हणतात दीर्घ श्वसन. आणि मन कुठं पाहिजे? मन डोळे बंद करून आपल्या श्वासावरती पाहिजे.
आणि असं 3 टाइम रोज प्रॅक्टिस करावं लागतं प्राणायामचं, सकाळी, दुपारी आणि ह्या प्रक्रियेतनं काय होतं माहिती का, योगी आपलं अंतःकरण, हृदय शुद्ध करतात, आपली इंद्रिय सेम करतात, मन सेम करतात आणि याला खूप दीर्घकाळ, शेकडो वर्ष असं साधना केल्यावरती मग हृदयात काय होतं, परमात्म्याचं दर्शन होतं. आता यासाठी अनिवार्य गोष्ट काय माहिती का, माणूस घरगृहस्थीमध्ये राहून चालत नाही, त्याला ब्रह्मचर्य पालन करावं लागतं. रोज 3 टाइम करायचं आहे, म्हणजे ती एकांतात करावी लागते, असं शहरात करून चालत नाही. जंगलामध्ये, निर्जन ठिकाणी त्याला जावं लागतं आणि आसन व्यवस्थित घ्यावं लागतं. त्याची सगळी प्रक्रिया ध्यानयोगात वर्णन केलेली आहे. परंतु कलियुगामध्ये सर्वसामान्य लोकांसाठी पण हे ध्यानयोग जरी केला, अष्टांगयोग जरी केला, कर्मयोग केला आणि ज्ञानयोग केला, तरी तो शेवटी कुठे येतो, भगवत. ज्या वेळेला परिपूर्ण अवस्था प्राप्त होते तेव्हा तो साधक जेव्हा भगवंताचं दर्शन प्राप्त करतो हृदयामध्ये, तेव्हा तो काय करतो, त्याला करावं लागतं, काय करावं लागतं, शेवटी भगवंताची सेवा करावी. भगवंताची सेवा प्राप्त होणं हाच खरा मोक्ष आहे. तुम्हाला माहित नसेल किंवा तुम्ही आजवर ऐकलं नसेल, आपण म्हणतो ना मोक्ष प्राप्त करायचंय, मुक्ती प्राप्त करायचे जन्म मृत्यूच्या चक्रातनं. खरा मोक्ष काय माहितीये का, मोक्ष म्हणजे भगवंताची सेवा प्राप्त होणं, शाश्वत सेवा प्राप्त, हाच खरा मोक्ष आहे, हीच खरी मुक्ती आहे. आणि ती कशानं प्राप्त होते, या सगळ्या ध्यानयोग अष्टांगानं होऊ शकते, पण ते फार क्लिष्ट आहे प्रक्रिया, अतिशय कठीण आहे कलियुगातल्या जीवात्म्यांसाठी, मनुष्यांसाठी. म्हणून कलियुगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ आणि बाकीच्या पण युगामध्ये श्रेष्ठ मार्ग, श्रेष्ठ योगा कुठला आहे, भक्तियोग. येते लक्षात. तर हा जो भक्तियोग आहे, या भक्तियोगाचे, भक्तीची व्याख्या इंग्लिशमध्ये प्रभुपादांनी काय केलेली आहे माहितीये का, भक्तीची व्याख्या काय, डिव्होशनल सर्व्हिस. म्हणा, डिव्होशनल सर्व्हिस. सर्व्हिस म्हणजे काय, सेवा. आणि डिव्होशन म्हणजे काय, भक्ती. तर भक्तीचं व्याख्या नुसतं डिव्होशन नाही केलं प्रभुपादांनी. काही काही लोक म्हणतात माझ्यात, आमच्या आतमध्ये लय भक्ती आहे. काय म्हणतात, आमच्या आतमध्ये आहे ना लय भक्ती आहे, मग ती बाहेर काय येत नाही. बाहेर कशी येईल सांगा बरं भक्ती, कोणाच्या आतमध्ये खूप भक्ती असेल, ती ओळखायची कशी. आक्षेपणी बरोबर सांगितलं. कशी ओळखायची एखाद्याची लय भक्ती आहे, तर तो सेवा किती करतो. सेवा करत नाहीये, फक्त मेवा खातो, त्याला भक्ती म्हणता येत नाही. म्हणून प्रभुपादांनी त्याला काय म्हटले, डिव्होशनल सर्व्हिस. सेवा करतो किती, त्याच्यावर दिसून येतं त्या व्यक्तीच्या अंतःकरणात भगवंताप्रती किती प्रेम आहे, किती भक्तिभाव आहे. तर म्हणजे इंग्रजीमध्ये एक म्हणतात, म्हण आहे इंग्रजीमध्ये, की तुमचे हे जे कार्य आहे, तुमचे ऍक्शन्स स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स. म्हणजे तुमचे कार्य आहे ना, ती कार्य तुमच्या शब्दापेक्षा अधिक जोरात बोलतात. तुमचे कार्य शब्दापेक्षा अधिक जास्त बोलतात आवाजात. याचा अर्थ समजला का तुम्हाला? कुणाला समजला सांगा बरं. तुमचे कार्य बोलतात जास्त म्हणजे काय, समाजाला दिसतं, त्याला ओरडून सांगायची गरज. तुम्ही एखादं कार्य करत असाल, त्याचं ऍडव्हर्टाइजमेंट करण्याची गरज नाही. भगवंताला सांगण्याची गरज, भगवंता मी हे केलं, आज तुझ्या मंदिरात झाडू मारला, मी आज कळशीभर पाणी आणलं भगवंताच्या अभिषेकासाठी, किंवा 4 घरी जाऊन भगवद्गीता लोकांना दिली, किंवा इतर लोकांना मी भगवद्गीतेचं ज्ञान सांगितलं, हे सांगण्याची गरज. तर भक्ती किती आहे ना, हे त्या व्यक्तीच्या कार्यातून प्रकट होतं. तो किती सकाळपासून ते रात्रीपर्यंत 24 तास भगवंताच्यासाठी कार्य करत आहे, ध्यास घेत आहे, मनानं विचार करत आहे, बुद्धीनं योजना करत आहे, नियोजन करत आहे, आणि आपल्या शरीरानं कार्य करत आहे.
जो जितका अधिक तन्मयतेनं तन मन आणि धनानं सेवा करत आहे, तर निश्चितपणे त्याच्या अंतःकरण भक्तीनं भरलेलं आहे. आणि जो खूप म्हणतोय असं की माझ्यात खूप भक्ती आहे, पण तो कार्य काही करत नाही की जो भगवंताला संतुष्ट करेल असं, तर त्याच्या हृदयातली भक्ती किती मात्रेत आहे त्यालाच माहीत. भगवंत त्यानं संतुष्ट होत. भगवंताला काय अपेक्षित आहे? आपलं सेवा अपेक्षित आहे, आपलं कर्म अपेक्षित. आणि या मागच्या 2 श्लोकामध्ये भगवान कृष्ण आहे ना, असं स्टेप बाय स्टेप खाली होतात. म्हणजे जसं एखादा प्रेमळ पिता आहे, एक बाप आहे ज्याचं आपल्या मुलावरती फार प्रेम आहे. आता बापाच्या खूप अपेक्षा आहेत मुलाकडून. बापाच्या काय आहेत? खूप अपेक्षा आहेत मुलाकडून. बाप काय म्हणतो? माझी अपेक्षा आहे तू मोठा IAS अधिकारी व्हावा, भारत देशाच्या सेवेमध्ये जावा आणि लाल दिव्याच्या गाडीतून फिरावा. कुठल्या? कलेक्टर व्हावा, मामलेदार व्हावा. ही फर्स्ट क्लास अपेक्षा आहे. का तर बापाला अभिमान वाटेल गावातून फिरताना, माझा मुलगा कलेक्टर झाला, तो 10 जणांना सांगत सुटणार. पण तो कलेक्टर बनण्यास तेवढी त्याची बुद्धी नसेल, तो समर्थ नाही. सगळेजण थोडीच होणार आहे कलेक्टर, नाही. बाप काय करतो? एक स्टेप खाली येतो. काय करतो? ठीक आहे, तू IAS नाही झालास, IAS नाही झालास तर तू काय कर? तू इंजिनियर हो आणि एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये तुला एक चांगला 1,00,000 रुपये पगाराचा जॉब लागाव आणि तू मग सिटीमध्ये राहा, मोठा बंगला, गावामध्ये बंगला घे, कार घे, अशी माझी अपेक्षा. पण आता त्या मुलग्याची तेवढी पण क्षमता नसेल, त्या मुलग्याची तेवढी पण क्षमता, इंजिनियर व्हायची पण बुद्धी, डोकंच चालत नाही. बाप काय तो म्हणतो की मला नाही जमणार इंजिनियर, मॅथ्समध्ये गणितात माझं डोकं चालत नाही, माझंही चालत नाही. मग ते काय म्हणाले माहिती का? वडील काय म्हणतात माहिती का? ठीक आहे, तू इंजिनियर नाही होत, इंजिनियर होत नशील तर तू शाळा मास्तर तरी हो, शाळा मास्तर हो, शिक्षक हो, आपलं BEd कर आणि शाळा मास्तर हो. काय होईल? मुलांना तुला चांगला पगार मिळेल, तुझं किमान घरग्रस्ती चालेल, माझ्यासारखं खस्ता खात आयुष्य तुझं जाऊ नये. तो काय म्हणतो मुलगा? ते पण मला जमणार नाही. मग बाप काय म्हणतो पुन्हा? ठीक आहे, हरकत नाही, काय तुला IAS अधिकारी नाही जमलं, इंजिनियर नाही जमलं, प्राध्यापक किंवा शिक्षक व्हायला नाही जमलं, कमीत कमी एखाद्या पतसंस्थेत क्लार्क म्हणून तरी राहा, क्लार्क तरी म्हणून राहा, जॉब कर. अशा प्रकारे पिता जो काही आहे की आपल्या मुलाचं भवितव्य जे आहे जास्तीत जास्त चांगलं व्हावं यासाठी तो विचार करत असतो. त्याचा दुसरा काही हेतू आहे का? त्याचं भलं व्हावं. बरोबर आहे? तसं सेम आहे ना. हे उदाहरण मी का देत आहे? भगवान कृष्ण इथं आपल्या सगळ्या सामान्य कुवतीच्या लोकांना, सामान्य कुवतीचे लोक आहोत. का माहिती का? आपण ध्रुव बालकासारखी अष्टांग योगाची साधना करू शकत नाही. भक्त प्रल्हादासारखी निस्सीम निष्ठापूर्वक भक्ती, अढळ भक्ती करू शकत नाही. एवढ्या प्रचंड विरोधामध्ये जीव घेणे हल्ला झाल्यावर सुद्धा भक्ती सोडत नाही. एवढी निष्ठा आपल्यामध्ये. बघितलं सगळ्यांनी सिनेमा? बघितला का नाही? कोणी कोणी बघितला? बऱ्याच भक्तांनी बघितलं. ज्यांनी कोणी नाही बघितला हात वर करा. कोणी नाही बघितलं? तुम्ही लोकांनी अवश्य बघा. कुठला सिनेमा? ते महत्वाचं, नाहीतर दुसराच कुठला तरी बघून महाअवतार
नरसिंह. भगवान नरसिंह देवांचा अवतार आणि प्रल्हादाची अतूट भक्ती यांचा एक सुंदर लीला प्रस्तुत केलेली आहे चित्रपटातनं. आणि ते बनवणारे म्हणजे वैशिष्ट्य सांगायचं भक्त आहेत. 40 करोड रुपये त्यांनी घातले त्या चित्रपट बनवायसाठी. जोक आहे का? का? भगवान नरसिंह देवाची महिमा घरोघरी जावी, भक्त प्रल्हादाची महिमा प्रत्येक लहान लेकरापर्यंत जावी, आणि त्या जे काही आज स्वतःला हिंदू धर्मीय म्हणवणारे आहेत लोकांना, त्यांना कळावं निदान कोण नरसिंह भगवान आहे, हा कोण प्रल्हाद आहे, ते कळावं. आपल्या भागवताची महिमा, भागवत मध्ये किती उत्तम भक्तांची चरित्र आलेली आहेत. तर भागवत कोणी वाचत नाही, कमीत कमी पिक्चर सगळे बघतात जाऊन. पिक्चर मधून लोकांना ते कळावं. म्हणून जे कोणी नाही बघितलेले आहेत ना, शिरूरला आहे, शिरूरला आजही चालू आहे, आता शो चालू आहे, परवा दिवशी पण आहे, ठरवा दिवशी पण आहे. त्यांनी अवश्य जाऊन बघा आणि मुलांना पण दाखवा. का तर एवढे त्यांनी त्या भक्तांनी प्रयास केलेले आहेत. का तर तुम्हा आम्ही ते बघावं म्हणून. आणि काय करावं, जरा कुठंतरी त्यातलं लेश मात्र तरी प्रल्हादाच्या भक्तीचा आपल्यामध्ये यावा, नरसिंह भगवंताच्या प्रती आपला भक्तिभाव वाढावा. दुसरा काही हेतू नाहीये. भगवंताची सेवाच आहे ती एक प्रकारे, कारण ते चित्र रूपात आपण ती कथा पाहत आहोत. जसं कथा श्रवण करतो तसं ते पण एक भक्तीचं अंग आहे. 3 तास भगवान नरसिंह देवाच्या लीलेमध्ये आपलं मन बुद्धी एंगेज राहणार आहे की नाही. त्या भक्तांना फार हजारो धन्यवाद दिले पाहिजे. तर तेवढी भक्ती आपल्यामध्ये नाही, म्हणून आपण काय म्हणलं मी, सामान्य कोटीचे लोक आहोत. मग त्या कोटीच्या लोकांना सुद्धा कृष्ण किती दयाळू आहेत, कृष्ण किती विचार करतायत. सामान्यातल्या सामान्य व्यक्ती सुद्धा कसा परमसिद्धी कृष्ण प्रेम प्राप्त करून वैकुंठाला जावा. भगवंतांना शेवटी काळजी आहे प्रत्येक जीवात्म्याची. कोणी पण इथं राहू नये या दुःखपूर्ण तात्पुरत्या जगात सडण्यासाठी. भगवान काय म्हणतायत की पहिल्या ह्याच्या आधीच्या श्लोकामध्ये भगवान म्हणतायत की जे सतत माझं पूजन करतात, अनन्य भावाने भक्ती करतात. अनन्य भक्ती म्हणजे काय? प्रल्हादासारखी, ध्रुव बालकासारखी, नारद मुनींसारखी, तसा अनन्य भक्तिभाव आपल्यामध्ये नाही. संसारात अडकलेले जीव आहोत आपण. काम क्रोध लोभ विषय वासनांमध्ये दंगा होतात. तर भगवान सांगताय हा अनन्य भक्तिभाव म्हणजे ना रागानुगा भक्तीचा स्तर आहे. कुठला? रागानुगा म्हणजे भगवंताप्रती एक अनुराग असतो. भगवंताप्रती ज्याला प्रेम विकसित झालेलं आहे तो व्यक्ती कृष्णाशिवाय, भगवंताच्या शिवाय, भगवंताच्या दर्शनाशिवाय एक क्षणभर सुद्धा जगू शकत नाही. वृंदावनातले वासी आहेत, जेव्हा भगवान कृष्ण सगळ्या गायींना घेऊन गोवर्धनला चरायला जायचे, तेव्हा सगळ्या गोपी ज्या आहेत भगवान कृष्णांची छवी आपल्या डोळ्यामध्ये साठवण्यासाठी आतुरतेनं आपल्या घराच्या ओट्यावरती येऊन, अंगणामध्ये येऊन पाहायच्या. जोपर्यंत कृष्ण जात नाही दृष्टी आड, तोपर्यंत त्या पाहायच्या. आणि त्यांना हुरहुर लागायची दिवसभर. भले त्या घरामध्ये सगळ्या काम करायच्या आपलं, पण ध्यास किंवा त्यांचं लक्ष मात्र कृष्णाकडे, की कृष्णा कधी एकदा दिवस मावळतोय आणि कधी कधी कृष्णाने बलराम आणि सगळे ग्वाल बाल परत येतील. आणि असं त्या दिशेला धुळीचे लोट दिसायचे. लाखो लाखो गायींच्या खुराने धुळीचे लोट उठायचे आकाशात. सगळ्या गोपी पुन्हा आपल्या घराच्या ओट्यावर यायच्या. कारण ती संध्या समयी भगवान कृष्णांची जी काही छवी आहे, बासुरी, भगवंताचे सुंदर घुंगराले केस आहेत आणि भगवंताच्या ओठावरचं स्मित हास्य आहे. कारण भगवंताचं सौंदर्य, भगवंताचं आकर्षण इतकं अद्भुत आहे की जीव किती जरी कृष्णांची रसमाधुरी, रूप माधुर्य पान केलं तरी त्याचं मनाची तृप्ती होत नाही. त्याला असं वाटतं की अखंड भगवंताचं रूप पाहत राहावं 24 तास, तरी त्याचं असं वाटत नाही की आता बास मी कंटाळलो, असं होत नाही.
कारण भगवंताच्या नामामध्ये, रूपामध्ये, गुणामध्ये, लीलेमध्ये असीमित आनंद आहे. इतका आनंद आहे की जीवात्मा असं इच्छा करतो, नाम घेण्यासाठी माझ्या मुखात करोडो जिभा असाव्यात आणि करोडो कान असावेत आणि भगवंताला पाहण्यासाठी करोडो डोळे असावेत. 2 डोळ्यांनी काय पाहणार? गोपी भगवान ब्रह्मदेवांना दोष देतात की ब्रह्मदेव ज्याने सृष्टीची रचना केली, सगळ्या जीवात्म्याच्या शरीराची रचना केली, की ब्रह्मदेवाला थोडी अक्कल पाहिजे होती. गोपी म्हणते, का गोप म्हणते, या ब्रह्मदेवानी या डोळ्यांवरती पापण्या कशाला केल्या? का पापण्या, की असं का म्हणतात ते? कारण का पापणी लवते न लवते तेवढा वेळ सुद्धा कृष्णाचं दर्शन आम्हाला होत नाही. पापणी लवते ना आपली, दिवसातून किती वेळा फडफडते. तेवढं सुद्धा निमिष, एक क्षणाचा 12वा हिस्सा, तेवढं सुद्धा भगवंत आमच्या नजरेसमोर हटायला नकोत. एवढं अनिमिष नेत्रांनी ते भगवंताला पाहण्याची इच्छा करतात. का तर भगवंताचं रूप आहे, नाम आहे, गुण आहे, लीला आहे, अद्भुत आकर्षण आहे, प्रचंड आकर्षण आहे, प्रचंड आकर्षण आहे, प्रेम आहे. आणि ते जीवात्म्याला प्राप्त झालं ना, या जगातली सगळी सुख ती त्याला तुच्छ वाटायला लागतात. त्याचं मनच रमत नाही, मनच रमत नाही त्यात. आणि म्हणून हा जो भक्तियोग जो आहे ना, हा भक्ती प्राप्त करणं हेच जीवनाचा मोक्ष आहे. हे वैष्णव सिद्धांत, गौडीय वैष्णव सिद्धांत हे सांगतो आपला. मोक्ष म्हणजे नुसतं जन्म मृत्यूच्या चक्रातून आला ना, काही काही व्यक्ती गेल्यावर आपल्या इथं म्हणतात तो आत्मा आता पंचतत्वात विलीन झाला. कुठे झाला? पंचतत्वात विलीन झाला. पण पंचतत्वात विलीन होणं हा मोक्ष नाहीये. खरा मोक्ष काय आहे? शुद्ध भक्ती प्राप्त करणं भगवंताप्रती. ज्याला शुद्ध भक्ती प्राप्त होते तो कुठे जातो? आणि तिथं जाऊन तो विलीन होत नाही भगवान. हे फार मोठी चुकीची कल्पना आपल्या डोक्यात बसलेली आहे. मेला की माणूस म्हणतात की तो विलीन झाला आत्मा. जसं एखादी ज्योत आहे ती अग्नीमध्ये विलीन होऊन जाते, किंवा नदी सागरामध्ये काय होते? विलीन होते. पण भक्त तसा भगवंतात विलीन होत नाही बरं का. भक्त काय करतो? भक्त हा मुक्ती झाल्यावर वैकुंठात किंवा गोलोक वृंदावनात गेल्यानंतर सुद्धा भगवंताच्या शाश्वत सेवेत लागतो. येते का लक्षात? तर ती सेवा जी आहे ती दिव्य सेवा आहे. कसली सेवा आहे? दिव्य सेवा प्राप्त करतो, त्याला दिव्य रूप प्राप्त होतं, सेम भगवंतासारखं. वैकुंठात गेला तर चतुर्भुज रूप प्राप्त होणार, गोलोक वृंदावनला गेला तर द्विभुज रूप प्राप्त, 2 हात. कृष्ण कसे आहेत? द्विभुज आहेत. नारायण भगवान कसे आहेत? आता ज्याचा त्याचा जसा रस आहे. चतुर्भुज प्राप्त झाला तरी तो सेवेतच युक्त होतो. कुणाच्या? लक्ष्मी नारायणाच्या. आणि द्विभुज प्राप्त झालं तर कुणाच्या सेवेत युक्त होतो? राधा कृष्णांच्या. बरोबर आहे का नाही? आणि ही सेवा प्राप्त करणं, हे कृष्ण प्रेम प्राप्त करणं, हे मनुष्य जीवनाची खरी मुक्ती किंवा खरा मोक्ष आहे. हे भागवताचा सिद्धांत आहे. अनेक अनेक हिंदू धर्मामध्ये गैरसमज आहे. ते पण आहे मोक्ष, विलीन होणं, पण ते विलीन होण्याचा मोक्ष वैष्णव सिद्धांता किंवा भागवत सिद्धांतानुसार 3rd क्लास सांगितलेला आहे. म्हणजे काय? 3rd क्लास म्हणजे क्लार्क होणे पतसंस्थेत. IAS होणं म्हणजे कसं आहे? डायरेक्ट प्राईम मिनिस्टरच्या सेवेत आहे. प्राईम मिनिस्टरच्या जवळ कोण आहे? जो IAS ऑफिसर आहे. बरोबर आहे की नाही? प्राईम मिनिस्टर डायरेक्ट त्याच्याशी वार्तालाप करतो. पतसंस्थेच्या क्लार्कशी करेल का? इथं कोण नाही आहे ना पतसंस्थेचं क्लार्क. वाईट वाटून घेऊन मी उदाहरण देत आहे. उदाहरण देत आहे मी. तर सांगायचं तात्पर्य काय आहे? भगवंत का आपण गीता भागवताचा अभ्यास करतो, गीता भागवताचा अभ्यास करतो, पण ते आपल्याला गोल काय जीवनाचं ध्येय काय ते माहीत पाहिजे. आणि
श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंच्या रूपात भगवान कृष्ण हे काय द्यायले, का त्यांनी नाम साधना दिलेली आहे? आपल्याला कुठली साधना दिली चैतन्य महाप्रभूंनी? नाम साधना, नाम संकीर्तन. गोलोकेर प्रेमधन, गोलोकेर प्रेमधन हरी नाम संकीर्तन. हे इथलं धन नाही, ते गोलोक वृंदावन शाश्वत चिदाकाश परम वैकुंठ धाम जे राधा कृष्णांच्या जिथं नित्य शाश्वत लीला चालू असतात तिथलं प्रेमधन स्वतः राधाराणीचा भाव घेऊन चैतन्य महाप्रभू या बद्ध जीव की या कलियुगातले ते पण थर्ड क्लास लो क्लास बद्ध जीवांना मुक्त असताना वितरण करण्यासाठी, मुक्ती देण्यासाठी किंवा मोक्ष देण्यासाठी नाही, ते प्रेम देण्यासाठी जे गोपीनी कृष्णावरती केलं, जे ग्वालबाल सख्यानी कृष्णावरती केलं, जे नंद आणि यशोदामाईने कृष्णावरती केलं, आणि जे ते वृंदावनातले लता असेल, तरु असेल, यमुना असेल, की सगळ्या शांत दास्य साक्य वात्सल्य माधुर्य भावामध्ये ज्या ज्या रसामध्ये ज्यांनी सेवा केली, ती सेवा, तो सेवानंद, तो प्रेमानंद या जीवात्म्यांना देण्यासाठी भगवंत किती दयाळू आहेत की त्यांनी स्वतः आले अवतार घ्यायला, आणि त्यांनी स्वतः केवळ तुम्ही नाम घ्या, नाम संकीर्तन, नाम जप केल्याने तुम्हाला मोक्ष नाही भेटणार नसतं, तुम्हाला काय प्राप्त होणार आहे? ते गोलोकेर प्रेम प्राप्त होणार आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हे सत्संग करत आहोत, आपण नाम घेत आहोत, ही साधारण गोष्ट नाही, ह्याला स्वस्त समजू नका. हे बहुनाम जन्मनाम अंते, हजारो लाखो जन्मानंतरही प्रेमधन मिळाले आपल्याला, प्रेमधन प्राप्त करण्याची संधी मिळाली. त्या संधीचं सोनं करायचं की नाही ते आपल्या हातात, संधी तर मिळालेली आपल्याला प्रेमधन प्राप्त करण्याचे. म्हणून नरोत्तमदास ठाकूर म्हणतात, मनुष्य जन्म पाया राधा कृष्ण ना भजिया, जानिया शुनिया विष खाईनो. ते काय म्हणतायत? मनुष्य जन्म मला प्राप्त झालाय, स्वतःची व्यथा भगवंताकडे मांडतायत. भगवंता किती दुर्दैवी पा, मनुष्य जन्म मला प्राप्त झाला, आणि दुर्लभ मनुष्य जन्म 84 लाख योनी प्राप्त केलं तर दुर्लभ मनुष्य जन्म प्राप्त झाला. पण हा दुर्लभ मनुष्य जन्म येऊन प्राप्त होऊन मी राधाकृष्णांचं भजन नाही करू शकलो, राधाकृष्णाचं भजन करू शकलो नाही, जप करू शकलो नाही, त्यांची सेवा करू शकलो नाही, सत्संग करू शकलो नाही. आणि काय केलं मी? जाणून बुजून विष खाल्लं. जानिया शुनिया विष खाईनो. भगवंताची जो सेवा करत नाही मनुष्य, कारण मनुष्य जन्म प्राप्त होऊन राधाकृष्णाची भक्ती करत नाही, राधाकृष्णांच्या नामाचा जप करत नाही, तो काय करत आहे? जाणून बुजून विष खात आहे. आता हे कुठलं विष खात आहे? हा, असं का म्हटले? वैष्णव आचार्य आहेत ते नरोत्तमदास ठाकूर. हा हा बघा, याने किती सुंदर उदाहरण दिलंस, मोठ्याने सांग. आणि माया, मोह मायेचं विषय. कुठलं विषय? त्यालाच म्हटलं इंद्रिय तृप्ती. या भौतिक जगातली सुखांना विषय म्हटलेला आहे. काय म्हटलेलं आहे? विषय. आणि विषय शब्दामध्ये कोणता शब्द आहे? पहिले 2 अक्षर कुठले आहेत? विषय शब्दामध्ये विष आहे. म्हणजे जे विषय भोग घेत आहेत ते काय करत आहेत? विष खात आहेत, विष पित आहेत. या जगातली सुख जी आहेत ना, विषपान केल्याप्रमाणे, मांसाहार करणं, नशापान करणं, जुगार करणं, व्यभिचार करणं, हे विषपान केल्याप्रमाणे. का तर ते विष काय करतं? माणसाला खलास करून टाकतं ना. विषाचा दुसरा काय? पूतना विष का लावून आली होती स्तनांना, कृष्णांना मारायचं, तर विष काय करतं? मारून टाकतं. तसं हे विष जे आहे ना, इंद्रिय तृप्तीचं विष, ते आत्म्याची हत्या करतं. आता हे विष जे आहे, जे सापाचं असेल किंवा कशाचं, ते शरीराला मारेल. त्या विषापेक्षाही जहरीलं विष कुठलं सांगितलंय? इंद्रिय तृप्तीच. आणि ते विष काय करतं?
आत्म्याला मारून टाकतं. म्हणजे काय, ते आत्म्याला नरकामध्ये घेऊन 84 लाख योनीच्या फेऱ्यामध्ये. आत्महत्या म्हटले त्याला, आत्महत्यारा म्हटलेलं आहे की जो राधाकृष्णाचं भजन करत नाही, सत्संग नाही करत, त्याला आत्महत्या, आत्म हा म्हटलेलं आहे. मनुष्य जन्म प्राप्त होऊन सुद्धा भजन भक्ती करत नाही, सेवा करत नाही, भगवंताची जाणून घेत नाही, भगवंताला समर्पित होत नाही, शरणागत होत नाही, तो जाणून बुजून विष खात आहे, म्हणजे जाणून बुजून स्वतःची हत्या करत आहे. आत्महा, स्वतःहून स्वतःची हत्या करणाऱ्याला आत्महा म्हटलेलं आहे. आणि म्हणून भगवान कृष्णाला फार दया येते या सर्व जीवात्म्यांची. म्हणून त्यांनी गोलोकेर प्रेमधन हरिनाम संकीर्तन या जीवात्म्याला देण्यासाठी अष्टांग योग करत नाही, ध्यान योग करत नाही, नियम पालन करत नाही, त्या लोकांसाठी हरिनाम संकीर्तन आणलेलं आहे. आणि हे हरिनाम संकीर्तन देणार मात्र रिझल्ट सर्वोच्च आहे. डायरेक्ट भगवंताच्या सान्निध्यामध्ये राधाकृष्णांची निज प्रेममयी सेवा प्रदान करणार आहे. नुसतं मोक्ष नाही, मोक्ष तर राक्षसांना देतात. शिशुपाल, दंतवक्र, जरासंध, चानूर, मुष्टिक आणि कंस या राक्षसांना मारल्यानंतर त्यांचा आत्मा भगवंताच्यात विलीन झाला. भगवंताच्या हातून मृत्यू येतो, त्याला भगवंत थर्ड क्लास मोक्ष देतात. पण जो आयुष्यभर भजन भक्ती करतो त्याला आपली सेवा प्रदान करतात. काय करतात? म्हणून राधा कृष्णांची सेवा. म्हणून तुलसी महाराजांची सकाळी रोज आरती गातो आपण. तर तुळशी महाराणीला प्रार्थना येते, काय म्हणतो आपण? राधा कृष्ण सेवा पाभो येई अभिलाषी. हे तुलसी महाराणी, वृंदादेवी, माझी इच्छा काय आहे? मला राधा कृष्णांची सेवा मिळो, राधा कृष्णांची सेवा. कारण ती सेवाच काय आहे? जीवात्म्यासाठी सर्वोच्च वरदान आहे. सर्वोच्च वरदान काय आहे? भगवंताची सेवा मिळणं. जनरली लोकांमध्ये काय वाटतं, सेवा करणं म्हणजे काय आहे? खालचल, हे माझा जन्म काय सेवा करण्यासाठी झालाय का? सेवा, मोक्ष झाल्यावर पण सेवाच करायची का? मग नको, आम्ही इथंच बरं आहे. दास नाही बनायचं कुणाला या जगामध्ये. का दास नाही बनायचं? हा, प्रत्येकाला काय बनायचंय? बॉस बनायचं. बॉस बनायचंय प्रत्येकाला. कंपनीमध्ये, समाजामध्ये, संस्थेमध्ये, सरकारमध्ये प्रत्येकाला मी कसा वर पाहिजे आणि बाकीचे लोक माझ्या हाताखाली पायाखाली पाहिजे. भौतिक जगामध्ये उलट आहे आध्यात्मिक जगाच्या. भौतिक जगामध्ये आध्यात्मिक जगाच्या सगळं उलट आहे. इथं जेवढा बॉस बनेल तेवढं त्याला भौतिक सुख मिळतं. स्वाभाविक आहे, कारण तो 4 लोक त्याच्या अंडर आहे, 4 लोक त्याचं ऐकतात, त्याची किंमत होते, समाजात त्याला मान मराठा मिळतो, बरोबर आहे. नियंत्रण त्याला प्राप्त होतं. आध्यात्मिक जगात त्याच्या विरोधात. आध्यात्मिक जगात जेवढा एखादा दास भावनेत स्थित आहे, जेवढं ज्याच्याकडे दास्यत्व आहे, तेवढं तो राधाकृष्णांना अतिशय प्रिय होतो. भगवंताची कृपादृष्टी त्याच्यावर लवकर जाते. भगवंत आपलं प्रेम त्याला देतात. आणि जेवढा व्यक्तीच्या हृदयात अहंकार आहे, मी बॉस आहे, मी नाही सेवा करत कुणाची, तेवढा तो भगवंताच्या कृपेपासून लांब लांब लांब. आपल्याला काय बनायचंय? हा, दास बनायचंय. पुन्हा कुणाला दास बनायचंय? कुणाला बॉस बनायचंय? बॉस बनायचं नाही आणि दास बनायचं असेल तर काय केली पाहिजे? हरी बोल. दास्यत्व भावना नाही आपल्यात, थोडी आहे 1%, 2%, ती वाढवायची आहे. कुठंपर्यंत न्यायचे? 100%पर्यंत. 2% सेवाभाव आहे, 2% दास्य भाव आहे, तर कुठं न्यावं लागेल? 100%. हनुमानजींच्या मध्ये 100% सेवाभाव आहे. म्हणून भगवान श्रीराम म्हणतात, तुझ्या इतका कोणी मला प्रिय नाही या पृथ्वी तलावर. भगवंताची आज्ञा झेलायला तयार आहे. रात्री 12 वाजता सुद्धा भगवंताची सेवा झेलायला. इतका दास्यभाव आहे. आणि दास्यभाव जो आहे ना, दास्यभाव किती पण असू दे, 1% जरी असलं तरी कृष्ण स्वीकारतात बरं का. असं नाहीये की 1% तुझ्यात 100% नाही, तुझा मी रिजेक्ट करतो, असं नाहीये ते.
कृष्ण आता ती तुम्ही जी सेवा करत आहात 1% असेल तरी पण ती स्वीकार करत आहेत, पण भगवंत तुम्हाला आणखी 2%वर 5%वर आणण्याचा प्रयास करत आहेत. का तर भगवंताला आणखी तुम्हाला सुख आनंद देण्याची इच्छा आहे. हनुमानजी जे सेवेतून आनंद प्राप्त करतायत, गोपी ज्या कृष्णाच्या सेवेतून आनंद प्राप्त करतायत, तो आनंद आपल्यालाही मिळावा ही भगवंताची काय आहे इच्छा आहे. पण भगवंताची इच्छा आहे की आपण त्यांची सर्वांनी काय करावी, सेवा करावी. म्हणून तो सेवाभाव वाढण्यासाठी रोज तुळशीला प्रार्थना करायला सांगितलेली आहे प्रभुपादांनी. काय, नमो नमो तुलसी कृष्ण प्रेयसी, राधा कृष्ण सेवा पावो येई अभिलाषी. मला राधा कृष्णाची सेवा प्रदान करा, मला मोक्ष नको. मोक्ष थर्ड क्लास आहे, मोक्ष नको. राधाकृष्णांच्या सेवेत इतका आनंद आहे की जीवात्मा पराकोटीचा दिव्य आनंद प्राप्त करतो. पराकोटीचा दिव्य, त्याची कल्पना नाही करू शकत आपण. आणि स्वाभाविक आहे, तो धामात गेल्यावर त्याला दिव्य शरीर प्राप्त होतं. जन्म मृत्यू जरा व्याधी तिथं प्रश्नच नाहीत. जन्म मृत्यू म्हातारपणाचा प्रश्नच नाही. भगवंताच्या सेवेत जो जातो त्याला दिव्य देह प्राप्त होतो, दिव्य इंद्रिय प्राप्त होतात आणि दिव्य सेवा प्राप्त होते. ती दिव्य सेवा प्राप्त करण्याची संधी या दुर्लभ मनुष्य जन्मात चैतन्य महाप्रभूने दिलेली आहे. हीच सेवा आपल्याला तिथं करायची आहे, फक्त ती दिव्य स्वरूपात. तिचं इथं प्रॅक्टिस करत आहोत. काय करत आहोत? भगवंत काय पाहतायत, इथं कोण किती चांगलं प्रॅक्टिस करतो. बरोबर आहे ना. जसं इथं क्रिकेटचे फार मोठे तज्ज्ञ आले आणि त्यांनी इथं सामने भरवले आणि सांगितलं की इथं जो कोणी चांगला खेळ करून दाखवेल त्याला भारताच्या संघामध्ये आम्ही निवड करू. काय करू? मग काय करेल प्रत्येक मुलगा? आपलं बेस्ट दाखवण्याचा प्रयास करेल. मी किती चांगलं बॉलिंग करतो, मी किती चांगली बॅटिंग करतो. मग काय करेल, त्या सिलेक्शनच्या तारखेपर्यंत रात्रंदिवस पोरं मेहनत करत राहतील, प्रॅक्टिस करत राहतील. का तर माझं सिलेक्शन. तसं भगवंतांनी मृत्यूनंतर जीवात्म्याला आध्यात्मिक आपली सेवा प्रदान करण्यासाठी एक प्रॅक्टिस म्हणून मनुष्य जीवन दिलेलं आहे. कोण किती चांगल्या प्रकारे सेवा करू शकतो, तर त्याची निवड कुठं होते? भगवंताच्या शाश्वत सेवेमध्ये. भगवंताच्या सेवे, आता साधं देशाच्या सेवेत, मिलिटरीमध्ये किंवा IAS सेवा, ती सेवकाचीच पोस्ट आहे ना शेवटी. IAS झाला, IPS झाला तरी तो काय करताय? सेवाच करा. आणि सध्या शिपाई झाले तरी तो काय करत आहे? परंतु जास्त महत्वाची सेवा कोण करत आहे? IAS ऑफिसर करत आहे, सरकारची, देशाची. बरोबर आहे. मिलिटरीतले लोक करत आहेत, अधिकारी व्यक्ती करत आहेत. मग त्याच्यासाठी काही पात्रता आहे ना, त्याच्यासाठी काय आहे? पात्रता आहे. कोण सर्वाधिक पात्र आहे त्याची निवड सर्वोच्च पदावर होते. म्हणून IAS ची परीक्षा किती कठीण असते. कोण पण होतं का IAS पास? नाही. लाखो पोरं देतात परीक्षा, तेव्हा 100-200 पोरांची त्यातनं निवड होते. मग ही तर साक्षात पूर्ण पुरुषोत्तम भगवंताच्या धामातली सेवेची गोष्ट आहे. मग तिथं भगवंताच्या सेवेच्या साठी निवड कोणाची होईल? ज्याच्या सगळ्यात शरणागतीचा भाव आहे, दास्यत्वाचा भाव आहे, सेवाभाव परफेक्ट आहे, त्याची निवड होईल. आणि म्हणून तो सेवाभाव आपल्यात आणण्यासाठी आपल्याला भगवंतानी ही संधी दिलेली आहे. त्या संधीचं सोनं करणं आपल्या हातात. म्हणून ह्या 2 श्लोकामध्ये पूर्वीच्या भगवंत एक स्टेप बाय स्टेप खाली येतात. जसं मी पहिला उदाहरण कुठलं दिलं? बापाचा. आणि काय उदाहरण दिलं? तुला हे जमत नसेल तर ते जमत नसेल तर. तसं भगवंत इथं काय उदाहरण देत आहेत की अनन्य भक्तिभाव तुझ्याच्यानं शक्य नसेल. 24 तास जसं नामाचार्य असतील हरिदास ठाकूरांची, म्हणते मागच्या रविवारी कथा सांगितली ना हरिदास ठाकूर. काय कथा सांगितली? कोण सांगेल? आठवतंय का? काय 22 तास जप करायचे, पण त्यांची एक लीला सांगितली मी. हरे कृष्ण. काय केलं त्यांनी? वेशा आली होती त्यांच्याकडं
आणि त्यांनी काय केलं, त्या वेशेचं परिवर्तन एका महान भगवत भक्तामध्ये केलं. ती वेशा 22 तास जप करायला लागली, सगळं सांग आहे नाही. असे महान भक्त हरिदास ठाकूर, त्यांच्यासारखं 22 तास जप करणं आपल्याला शक्य आहे का? अनन्य भक्तिभाव तेवढा नाही आपल्यात. त्याला रागानुगा भक्तीचा स्तर म्हणतात. गोपींसारखा भक्तीचा स्तर आपला नाही आहे. भगवान कृष्ण पुढच्या श्लोकात काय म्हणतात माहिती का? ठीक आहे, तुझ्यामध्ये माझ्या प्रती भक्तिभाव प्रेमभाव नसेल अजून, तर तू काय कर, एक स्टेप खाली येतात, तू भक्तीच्या विधिविधानांचं पालन कर. त्याला वैधी भक्ती म्हटलंय. भक्ती रसामृत सिंधू नावाचा एक ग्रंथ आहे की कसं शुद्ध भक्तीपर्यंत साधक जाऊ शकतो. त्यात स्टेप बाय स्टेप खूप दिलेले आहे, इतकं डिटेल दिलेलं आहे. त्यासाठी तुम्हाला कोर्स करावा लागेल भक्तिशास्त्रीचा. तर ते थोडक्यात मी सांगत आहे तुम्हाला, त्याची झलक सांगत आहे. तर ते काय सांगलेलं आहे त्यात, भक्ती रसामृत रूप गोस्वामी आहेत, चैत्र्य महाप्रभूंचे पार्षद आहेत. तर ते रूप मंजिरी आहेत. त्यांचं मूळ स्वरूप वृंदावनातलं कोणतं आहे? मंजिरी. आता हे जे आचार्य दिसतात ना तुम्हाला, हे जाता जाता सांगतो, हे जे आचार्य दिसतात ना, हे नित्य सिद्ध आहेत. नित्य सिद्ध जीवात्मा म्हणजे काय तुम्ही समजून घ्या. तुम्हाला अवघड वाटेल पण समजून घ्या, कधी ना कधी समजून घ्यावंच लागेल, बरोबर आहे. हे आचार्य जे ते साधारण व्यक्ती नाही आहेत, ते दिसायला आपल्यासारखेच आहेत, म्हातारे झालेले आहेत, पण नित्यसिद्ध. नित्यसिद्ध म्हणजे काय, तर ते गोलोक वृंदावन धामामध्ये भगवंतांच्या जिथे शाश्वत लीला आहे, भगवंत आपल्या पार्षदांना आपल्यासारख्या जनसामान्यांना शिकवण्याकरिता पाठवतात, त्यांना नित्यसिद्ध म्हणतात. त्यांचं पतन झालेलं नाहीये. आपण कसं आता जन्म जन्मांतर किडा कृमी कीटक गाय हत्ती सगळ्या योनीतनं पार करून मनुष्य जन्म मिळालेला आहे, त्याला पतित जीव म्हणतात. काय म्हणतात? आपण सगळे कोण आहोत? पतित. कारण आपलं जन्म मृत्यूच्या चक्रात पतन झालेलं आहे. ते पतित नाहीयेत, ते नित्य सिद्ध आहेत. झालं की त्यांनी जन्म घेतलेला आहे मातेच्या पोटी, पण त्यांचं पतन नाही झालेलं. भगवंतांनी त्यांना विशिष्ट कार्यासाठी पाठवलेलं आहे आणि ते दिव्य स्थितीतच आहे. आणि म्हणून हे जे आचार्य आहेत ना, हे आचार्यांचं मूळ स्वरूप आध्यात्मिक जगतामध्ये ग्रंथ आहे भक्ती रत्नाकर, त्यामध्ये दिलेलं आहे. मंजिरी स्वरूप आहे. स्वरूप गोस्वामी रूप मंजिरी आहे. मंजिरी कोण आहेत? तर गोपींना राधाकृष्णांच्या सेवेत मदत करणाऱ्या ज्या सख्या आहेत त्यांना मंजिरी म्हणतात. हा मंजिरी भाव, गोपी भाव हा खूप हाय लेवलच्या भक्तीतल्या श्रेष्ठ स्तर आहे. आणि रूप मंजिरी ज्यांचं मूळ स्वरूप आहे, ललिता आणि विशाखा सखींच्या ज्या असिस्टंट आहेत गोलोक वृंदावनमध्ये, त्यांनी हा ग्रंथ लिहिलाय भक्ती रसामृत सिंधू. का? तरी आपल्यासारख्या सामान्य लोकांना तो स्तर प्राप्त व्हावा शुद्ध भक्तीचा, आणि आपणही तिथं गेल्यावर तशी सेवा आपण करणार. ती कशी प्राप्त करायची त्याच्यासाठी त्यांनी हा स्तर दिले. एक आहे रागानुगा भक्तीचा स्तर आहे, तो हाय लेवलचा आहे. भगवंताला प्रति उत्स्फूर्त भाव येतो भक्ताला, आणि मग तो भाव त्याला कंट्रोल होत नाही. भगवंताच्या प्रतीचा भाव कंट्रोल होतो. तो नाचायला लागतो, गायला लागतो, कीर्तन करायला लागतो, तासन तास तो सेवा करायला लागतो. कधी हसतो, कधी रडतो प्रेम भावनेमध्ये. तर हे भाव प्रदर्शन म्हणतात त्याला. अष्टसात्विक विकार येतात. आणि दुसरा आहे उत्स्फूर्त भाव ज्याला येत नाही भगवंताप्रती. उदाहरणार्थ सगळे आपण त्याच्यामध्ये आपल्याला भाव येत नाही, अजून किती जप केला तरी भाव येत नाही त्याला. मग त्यांनी काय करायचंय? वैधी भक्ती करायची. काय करायचे? विधी, ह्या शब्दापासून तो वैधी शब्द. विधी म्हणजे काय? तर विधींचं पालन करायचंय गुरुच्या आदेशानुसार. तुम्ही गुरु केला पाहिजे. सगळ्यात प्रथम काय केलं पाहिजे? भक्ती रसामृत सिंधू मध्ये रूप गोस्वामी म्हणतात गुरुशिवाय भक्ती प्राप्त होत नाही. पहिल्या प्रथम गुरु स्वीकारला पाहिजे. गुरु केल्यानंतर गुरु तुम्हाला हरे कृष्ण महामंत्राचा जप करायला सांगणार. ते विधी आहे. काय आहे? म्हणजे ते तुम्ही नित्य नेमाने करायची गोष्ट, साधना आहे. गुरु साधना भक्ती देतात. साधना भक्तीचं अंग किती सांगितले त्यांनी माहिती? वेदी भक्तीचे 64 अंग सांगितले. किती सांगितलेत? मग या 64 अंगातले, या 64 अंगामध्ये डिटेल वर्णन आहे. त्याच्यामध्ये
आता सगळं ते कव्हर करणं शक्य नाही, तो कोर्स करावा लागेल तुम्हाला. त्यातली पहिली 5 महत्वपूर्ण, एकदम महत्वपूर्ण केलीच पाहिजे असं सांगितलं. त्यापैकी एक आहे भक्तांचा संग करणे. म्हणा, भक्तांचा संग करणे, नामजप करणे, भागवत श्रवण करणे, अर्चा विग्रह पूजा करणे आणि वृंदावन धाम वास करणे. तर हे 5 केल्याच पाहिजेत. मग बाकीचे काही आहेत, बाकीचे पण केल्या पाहिजे. जर रोज भगवंताला अभिषेक केला पाहिजे, भगवंताचं चरणामृत घेतलं पाहिजे, तुळशीला प्रदक्षिणा घातली पाहिजे, एकादशी व्रत केलं पाहिजे, मंदिराला प्रदक्षिणा केली पाहिजे, हे बाकीच्या ह्याच्यात वैष्णव सेवा केली पाहिजे. हे बाकीच्या 64 अंगामध्ये ते जशी ज्याची कॅपॅसिटी आहे त्यानं करा. पण हे दिल्यात कशासाठी? साधना भक्तीची अंग दिलेत. कशासाठी दिलेत? तो भगवंताप्रती प्रेम आपल्या हृदयात येण्यासाठी, शुद्ध भक्तीचा स्तर प्राप्त करण्यासाठी. मग शुद्ध भक्ती आपल्यात आता नाहीये, मग त्या स्तरावर येण्यासाठी त्यांनी रूप गोस्वामींनी हा ग्रंथ लिहिलाय. त्याच्यामध्ये साधना भक्तीमध्ये विधी दिलेली आहे. मग त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे? रोज पहाटे 4ला उठलं पाहिजे, ब्रह्ममुहूर्तावर आंघोळ केली पाहिजे. आंघोळ केल्यानंतर काय केलं पाहिजे? 12 ठिकाणी तिलक लावला पाहिजे शरीराला. 12 ठिकाणी तिलक लावल्यानंतर काय केलं पाहिजे? आचमन केलं पाहिजे. 24 आचमन दिलेत. आचमन करून शरीर शुद्धी करायची असते. शरीर शुद्ध झाल्यानंतर गायत्री जप करायचा असतो. त्यानंतर भगवंताच्या विग्रहांना उठवायचं असतं. भगवंतांना उठवून, भगवंतांना भोग अर्पण करून, भगवंताचं स्नान शुचिरभूत करून भगवंताची आरती करायची असते. भगवंताची आरती झाल्यानंतर भगवंताचं पुन्हा ड्रेसिंग करायचं आणि ड्रेसिंग झाल्यावरती, भगवंताचा शृंगार झाल्यावरती मग भगवंताला भोग अर्पण करायचं आणि त्यानंतर नामजप करायचं. नामजप झाल्यानंतर भागवत श्रवण करायचं आणि संध्याकाळपर्यंत भगवंताच्या सेवेत व्यस्त राहायचं. ह्या विधिविधानांचं पालन म्हणतात. काय म्हणतात? आता ज्याला भक्तीच्या विधिविधानांचं पालन पण शक्य नाही, वेदी भक्ती, जसं पहिलाच तर काय सांगितलं, हरिदास ठाकूरांसारखं 22 तास नुसतं जप करणे, अनन्य भक्तिभाव तो नाहीये. दुसरं काय? विधिविधानांचं पालन कर. नाही भक्तिभाव ना, भक्तिभाव येईल, हळूहळू प्रॅक्टिस कर, विधिविधान कर, पहाटे 4ला उठ, गुरूंच्या आदेशाचं पालन कर, गुरूंची सेवा कर, वैष्णवांची सेवा कर, तुळशी पत्र फुलं तोडून आण, भगवंताला भोग बनव. हे विधिविधान आहे. आणि विधिविधान सुद्धा जमत नसेल तर या श्लोकात भगवंत काय म्हणतात की भगवंत या श्लोकात म्हणतात की भक्तियोगाच्या विधिविधानांचं पालन जर तुझ्याकडनं जमत नसेल तर माझ्याकरिता फक्त कर्म कर. म्हणजे तू जे काही सांसारिक कर्म करत आहेस ते कर्म तू माझ्यासाठी कर, कारण माझ्याकरिता कर्म केल्याने तुला पूर्ण सिद्धी प्राप्त होईल. येते का लक्षात? तुला IAS नसेल व्हायचं जमलं, तुला इंजिनियर पण नाही जमलं, प्राध्यापक पण नाही जमलं, तर कमीत कमी क्लार्क तरी हो. आणि क्लार्क झाल्यावरती पण तुला काय तितकाच मला तू प्रिय असेल. म्हणजे भगवंतानी इतकी सुविधा दिलेली आहे की भगवंत म्हणतात की तुला रोज पहाटे 4ला उठून माझी सेवा करायला नाही जमलं, नियम पालन करायला नाही जमलं, तुला बाकीच्या सर्व गोष्टी नाही जमल्या, कमीत कमी काय कर, तू माझी सेवा कर. कर्म जे करतोस ते कर्म तू माझ्याकरिता कर. म्हणजे कसं करायचं आता हे तात्पर्यात प्रभुपादांनी सांगितलेलं आहे. त्याच्याशिवाय कळत नाही आपल्याला भगवंतांना नक्की काय म्हणायचंय. तर प्रभुपाद सांगतात की जर मनुष्य भक्तीच्या विधिविधानांचा अभ्यास करू शकत नसेल तर तो भगवंताची सेवा कशी करू शकतो? भगवंताच्या प्रचारासाठी मदत करू शकतो, सहाय्य करू शकतो, भगवंताचं जसं मंदिर बांधण्यासाठी मदत करू शकतो, भगवंताच्या गीता भागवताच्या प्रचारासाठी करू शकतो, भगवंताचे उत्सव साजरे करू शकतो, जन्माष्टमी असेल, रामनवमी असेल. मग त्यासाठी कशाची गरज असते ते प्रभुपादांनी दिले. काय दिले पहा? कुठल्याही माणसाला तर व्यवसाय करायचा असेल, उद्योग करायचा असेल तर काय 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 लागतं? प्रभुपादांनी दिले. भूमी लागते,
भांडवल लागतं, माणसं लागतात, परिश्रम लागतं आणि संघटना लागते. लागते की नाही? त्याशिवाय व्यवसाय उद्योग उभा राहील का? नाही. जागा पाहिजे, भांडवल पाहिजे, माणसं पाहिजेत, संघटना पाहिजे, परिश्रम पाहिजेत. जे वृंदावनाच्या वासींना सिद्धी प्राप्त झाली, जे शुद्ध भक्तांना सिद्धी प्राप्त होते, ती सेवा आपल्यासारख्या लोकांनी केवळ भगवंताची अशा संसारात राहून सेवा केल्याने ती सिद्धी प्राप्त. भगवंतांनी कसं सांगितलेलं आहे, माझ्याकरिता कर्म केल्याने तुला पूर्ण सिद्धी प्राप्त होते. म्हणून आपल्याला अतिशय व्यावहारिक भगवंतांनी मार्ग उपलब्ध करून दिलेला आहे की आपल्याकडे जे आहे ते भगवंताच्या सेवेत लावायचे. आपल्याला जे नाही ते भगवंत मागत नाही. उदाहरणार्थ भगवान कृष्ण एकदा मिथिलेला गेले होते की जे नेपाळमध्ये, आणि भगवान कृष्णांना दोन भक्तांना भेट द्यायची. एक भक्त होता, राजा होता, फार मोठा राजा होता. त्याचं नाव होतं बहुलाश. काय नाव होतं? तर त्यानं इतकं भगवंताचं जबरदस्त स्वागत केलं. आपल्या राज्यामध्ये भगवंत येणार साक्षात मथुरेवर. त्याने सगळं नगरी सजवली, केळीचे खांब आणि पताका सगळी सजवली. हत्तीच्या सोंडेत सुगंधित जल शिंपडलं, सगळी फुलांच्या माळा लावून सजवली नगरी. भगवंताचं सगळे नगाडे आणि वाद्य वाजवून भगवंताचं स्वागत केलं. सगळे दास दासी वाद्य सगळा लवाजमा भगवंताला नगरामध्ये घेऊन आला. राजमहालामध्ये जिथं ठाई ठाई त्या सुवासिनी फुलं भगवंताच्या अंगावर पुष्पवर्षा करत होते, रांगोळ्या काढल्या होत्या. असं इतकं दिमागात स्वागत केलं. भगवंताचे चरण धुतले, सगळं अभिषेक केला पंचामृताने. भगवंताला उत्तम वस्त्र दिली, सगळे खजिन्यातले सुंदर सुंदर आभूषण भंडारच खुला केला. हिऱ्यांचे पासू आणि माणिक रत्नांचे सगळे आभूषण भगवंताला गिफ्ट दिले आणि 56 भोग अरेंज केले. का काय करू शकला? कारण तो राजा. मग भगवंताने त्याच्यात फार खुश झाले, त्याचा आदर केले, त्याची सेवा स्वीकार केली. भगवंत कुठे गेले दुसऱ्यांदा माहिती? दुसऱ्या एका भक्ताला. त्याचं नाव होतं श्रुतदेव. काय नाव होतं? तर भगवंत बहुलाश्वाचं सेवा स्वीकार केली. तेवढ्याच प्रेमानं श्रुतदेवची पण सेवा त्यांनी स्वीकार केली. का तर श्रुतदेव एका अतिशय गरीब झोपडीत राहणारा ब्राह्मण, त्याच्याकडे काहीच नव्हतं, फक्त एक भांड होतं. आणि त्या भांड्यात पाणी घेऊन त्याने भगवंताला आज झोपडीत बोलावलं. भगवंताने एक चटई दिली, बसायला काय दिली? ती पण फाटकी तुटकी होती. आणि चटईवर बसून स्वतः भगवंताच्या त्या भांड्यात पाणी घेऊन चरण धुतले. चरण धुतल्यानंतर भगवंताला त्याने घरामध्ये जी काही फळं होती ती फळच भोग म्हणून दिली. आणि भगवंताला राजाने संगीत वाद्य वाजवून भगवंताला मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला. तसं याने काय केलं? स्वतःहूनच भगवंताला भजन म्हणण्याचा आणि भजन गाऊन भगवंताची स्तुती गाणं केलं. त्याच्यात काही वाद्ययंत्र वगैरे नाही. पण भगवंत भागवत मध्ये लीला 10व्या स्कंदात, पण भागवत मध्ये सांगितले की भगवंत दोघांवरतीही सारखे संतुष्ट होते. का बरं? गरीब होतो, भगवंताप्रती भाव होता. भगवंताप्रती भाव होता. आणि कोण सांगेल? दोघांमध्ये सारखं संतुष्ट होते. दोघांवर त्यांनी कृपा केली. का तर दोघांनी आपापल्या कॅपॅसिटीनुसार, तर राजाची कॅपॅसिटी आहे तो हिरे माणिक मोती भगवंताला देऊ शकतो, भगवंत त्याच्यावर खुश आहे. आणि श्रुतदेव ब्राह्मण
जो निष्किंच नाही, गरीब आहे, पण त्यांना आपल्या कॅपॅसिटीनुसार पूर्ण सेवा केली. म्हणजे गरीब श्रीमंतीचा प्रश्न नाही, तुमच्या कॅपॅसिटीचा प्रश्न आहे. तुमची कॅपॅसिटी जर 100% देण्याची असेल, तुम्ही 1% देता देवाला, तर तुम्ही काय करता? भगवंताच्या सेवेमध्ये कंजूसपणा करता. येते का लक्षात? एखादा समजा आता टाटा बिर्ला अंबानी सारखा व्यक्ती आहे, तर 100 करोडची प्रॉपर्टी, आणि तुम्ही त्याच्यावर पावती पुस्तक घेऊन गेला आणि त्याने तुम्हाला 21 रुपयाची दक्षिणा भगवंताने खुश होतील का? होती. अजून तू मला म्हणणार 21,000 जन्म तू वाट पहा. भगवंत काय म्हणणार? 21,000 जन्म वाट पहा, मग तुला मी भगवंतामान नेतो. पण एखादा गरीब व्यक्ती आहे, भाजीपाला विकतोय नाही का, आणि दिवसाकाठी 100 रुपये कमावतोय, त्यानं जर 101 रुपयाची पावती केली, भगवंताला काय म्हणणार? तुला या जन्मी. का बरं? कारण ज्यानं ज्याची कॅपॅसिटी आहे, जसं मी पहिल्यांदा सांगितलं, भक्ती कशी प्रकट होते? सेवेतून प्रकट होते. कशातून प्रकट होते? आतमध्ये किती भक्तिभाव आहे तो कसा दिसून येतो? कोण भक्त किती सेवा करतो दिसून येतं. सांगण्याची गरज नाही, ह्याच्याकडे लई भक्ती आहे, सांगण्याची गरज नाही. ते कसं दिसून येतं? कोण किती सेवा करतो. भले ते आपण नाही बघणार, कोणी कोण बघणार आहे? ते कोण किती सेवा करतंय आणि कुणाचा किती भक्तिभाव आहे. आणि हा भक्तिभाव दिन प्रतिदिन वाढत गेला पाहिजे. म्हणजे आपली सेवा वाढत गेली पाहिजे, त्या सेवेमध्ये कमी नाही झाली पाहिजे, आणि ती सेवा आपल्या कॅपॅसिटीनुसार वाढत गेली पाहिजे. आणि जेवढी आपली सेवाभाव वाढेल, तेवढा हृदय आपलं शुद्ध होईल, आणि गोपीसारखं, हनुमानजींच्या सारखं शुद्ध भक्तिभाव हृदयामध्ये येईल. आता राम सेतू बांधण्यासाठी हनुमानजी, सुग्रीव, अंगद, नल, नील, जांबवंत असे पहाडच्या पहाड उचलून दगड, असे मोठमोठे दगड आणायचे उचलून, आणि त्या समुद्रात धाड अशी, त्या समुद्राचं पाणी इतक्या आकाशात उंच उडायचं, एवढा मोठा दगड टाकल्यावर मग तो दगड काय करायचा? पाण्यामध्ये टाकायचा. पण एवढी मोठी सेवा चालू आहे, पण तिथे एक खार पण होती छोटी. काय होती? खारुताई. ती खारुताई आपल्या तोंडात छोटे 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 खडे आणायचे. ती खार किती आणणार खडे? आता ते रामसेतू होणार आहे का? एवढे छोटे छोटे बारीक खडे आणतो, काय करायची? हनुमानजी तिला म्हणते, एक बाजूला मध्ये लुडबुड करू नको, आमच्या पायात आलीस तर काय होईल तुझं? चेंदा बेटा म्हणते, चिरडून जाशील आमच्या पायात, बाजूला हो. भगवान श्रीराम काय म्हणतात माहिती हनुमानजींना? भगवान श्रीराम म्हणतात की हनुमान, तू जशी माझी सेवा करत आहेस रामसेतू बांधण्यासाठी, तसं ही खारुताई सुद्धा माझी सेवा करायचा प्रयत्न कर, आणि मी तुझ्या सेवेवर जितका प्रसन्न आहे तेवढा तिच्या सेवेने. तुझी कॅपॅसिटी मोठमोठे पहाड उचलून आणायची, तिची कॅपॅसिटी आहे एक खडे आणायची, पण भक्तिभाव सेवाभाव दोघांचाही. म्हणून भगवंताने तिच्या पाठीवरती बोटे फिरवली, ती बोट अजून तिच्या पाठीवरती दिसून बघितले. खारीला कोणी? तिच्या पाठीवरती काय आहे? रेषा आहेत, 3 रेषा आहेत. बघा तुम्ही नाही बघितलं तर. भगवंताने आशीर्वाद दिला, आपली बोटे फिरवली, ती बोटी तिच्या सगळ्या पिढ्यांमध्ये राहिली. तर येणाऱ्या जन्माष्टमीला सुद्धा आपल्याला अशी सेवा करण्याची संधी भगवंताने प्रदान केली आहे. तर ही सेवा जी आहे ती सेवा भगवंताप्रती आपला भाव दाखवण्याची संधी आहे. ती सेवा आपल्याला इतर कुणाला दाखवायची नाही, किंवा कोण माझं गुणगान करेल, कौतुक करेल म्हणून नाही. ते भगवंत पाहणार आहे, आणि भगवंत जे आहे ते तुम्ही 10 रुपये आणले तरी संतुष्ट आहे,
1,00,000 रुपये आणले तरी संतुष्ट आहे. पण आपल्यावरती आहे आपण किती जास्तीत जास्त सेवा करतो आहोत. तर भगवान कृष्ण त्यांचे उत्सव साजरे करणं हे भक्तीचे एक मुख्य अंग आहे, साधना भक्ती. आणि त्या भक्तीचं अंग साजरं करण्याकरिता तन मन धनाने जो सेवा करतो तर भगवंताची कृपा त्याला प्राप्त होते. ज्याला शक्य आहे बाबा शरीराने सेवा, शरीर, मनाने सेवा, धनाने सेवा. आता जो शरीराने मनाने सेवा करतो तो फार श्रेष्ठ आहे. पण जो शरीराने मनाने सेवा, जो वेळ देत नाही आणि आपली शक्ती देत नाही, त्याने कमीत कमी आपलं धन तरी द्यावं. तन मन आणि धन, धनाला तिसऱ्या स्थानी ठेवले. कारण का माहिती का, या जगामध्ये शरीर म्हणजे आपलं शक्ती आणि वेळ आणि आपलं मन देणं फार कठीण गोष्ट आहे. लोकांना 10 मिनिटे सेवा करा, लोक म्हणतात वेळ नाही. ती फार मोठी सेवा आहे. तुम्ही सगळी करत आहात, शरीराने मनाने सेवा करता. पण जे लोक शरीराने मनाने सेवा करत नाही त्यांनाही मोकळं सोडायचं नाही, जाऊ दे नरकामध्ये नाही, त्यांनाही भगवान कृष्णाच्या सेवेमध्ये युक्त करायचंय. कसं युक्त करायचंय कौठाळे प्रभू? त्यांचं धन काय करायचंय, जे वाया घालून इंद्रिय तृप्तीमध्ये इकडं खरेदी कर, तिकडं खरेदी कर, शॉपिंग कर, मॉल मध्ये जा, हॉटेलच खर्च करत आहेत नाही लोक, फालतू खर्च करत आहेत. ते धन त्यांचं, कारण ते अडाणी लोक आहेत, त्यांना ज्ञान नाही शास्त्राचं, त्यांना माहित नाही भगवंत कोण आहे आणि त्यांना किती लाभ होणार आहे थोडीशी सेवा करून. पण भक्तांनी काय केलं पाहिजे, त्यांचं धन जे ते भगवंताच्या सेवेत लावलं पाहिजे. त्यांना अज्ञात सुकृती मिळते. काय मिळते त्यांना? जर आपण फक्त पावती फाडण्याची आग्रह केला, विनंती केली, त्यांनी 100 रुपये, 500 रुपये, 2000 रुपयाची पावती केली, ते आलेले सत्संगाला आयुष्यभर, तरी भगवंताच्या लेखी त्यांची सेवा रुजू झाली. कारण त्या धनकुडाच्या सेवेत आपल्याला जाते का, आपल्या खिशाने येणार ते डायरेक्ट कृष्णाच्या सेवेत. आणि जो जितकं धन दान देईल ना, ही प्रोसेस अशी आहे, जो जितकं धन दान देईल तेवढं कर्म त्याचं कट होणार आहे. भगवद्गीतेत सांगितले, जितकं धन दान देईल, 1% दान दिले तर भगवान 1% त्याचं कर्म फिनिश करतात. 99% दान दिलं, 99% कर्म फिनिश करतात. त्यामुळे अन्य ठिकाणी कुठं बाकीच्या ठिकाणी धनाचा उपयोग करणं अपव्यय आहे. ऍक्च्युअली धन ही साक्षात लक्ष्मी. काय आहे? सोनं असेल, पैसा असेल, ही काय आहे? लक्ष्मी. लक्ष्मीच्या पूजा करतात दिवाळीच्या दिवशी लोक, नोटाचे बंडलच्या बंडल पुसतात लोक, हळदी कुंकू लावतात. पण लक्ष्मी आहे का नाही? लक्ष्मी कुणाची पत्नी आहे? लक्ष्मी कुणाच्या सेवेत लावली पाहिजे? भगवंताच्या, नारायणाच्या. आणि ती नाही लावली तर ती मायेचं उदाहरण करते. काय करते? आणि ती माया म्हणून आपल्या मागे लागते. कळत नाही लोकांना. मग ती आहे ना, ही खरी गोष्ट आहे. ती लक्ष्मी जर भगवंताच्या सेवेत नाही लावली, ती त्या माणसाची बुद्धी भ्रष्ट करते मायावरून, आणि नको त्या गोष्टी करायला ती भाग पाडते. नको त्या गोष्टी. माझं पुण्यामध्ये एक उदाहरण सांगितलं, 51 लाख रुपये गुंडा दिला एका माणसाने. 51 लाख रुपये, 40 लाखाची फॉर्च्युनर गाडी दिली पुण्यामध्ये. त्या लोकांनी काय केलं, त्याच्या मुलीलाच मारून टाकलं. लक्ष्मीचा गैरवापर आहे. काय आहे? गैरवापर. म्हणून लक्ष्मीचा उपयोग काय? भगवंताच्या सेवेत दान दिलं पाहिजे. पण प्रभुपाद असं म्हणत नाही की तुम्ही 100% द्या, तुम्ही कमवता ते. तर 5% तरी द्या, 10% तरी द्या, 20% द्या, 2% तरी द्या. काय होईल? तुमचं कर्म आहे ते भगवंत कट करते. आणि मग पुढे जे काही जीवनात आपत्ती येणार आहे, भगवंत त्यापासून आपलं रक्षण करते. कारण ते कर्मामुळे सगळे आपत्ती येतात ना जीवनामध्ये. तर अशा जनसामान्य लोकांना सुद्धा भगवंताच्या सेवेत सामावून घेण्यासाठी हे उत्सव करणं अतिशय आवश्यक आहे.
जन्माष्टमी, रामनवमी, तर वर्षातून एकदा आपण लोकांनी संधी देत आहोत जन्माष्टमीच्या सेवेची. तर हे जन्माष्टमीची सेवेमध्ये प्रत्येकानं भाग घ्यायचा आहे. जे कोणी नियमितपणे सत्संगाला येतात, कोणी पहिल्यांदा आलेले, सगळे कोण कोण भाग घेणार हात वर करा. तर तुम्हा सगळ्यांना भगवंताने पाहिलं, मी तुम्ही हात वर केल्या भगवंताच्या समोर. तर सर्वांनी आजपासून आपलं कलेक्शन चालू होते जन्माष्टमीसाठी. आपण लोकांच्याकडून धनदान गोळा करणार आहोत. तर त्यासाठी जाताना सर्वांनी पावती, पुस्तकं आणि